रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा बसू लागलेल्या आहेत। अलिबाग तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्यासाठीची पायपीट सुरू झाली आहे। 2 दिवसातून एकदा मिळणाऱ्या पाण्यासाठी अख्खं गाव भांडी कुंडी घेऊन जाताना दिसून येत आहे। अलिबागच्या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। भर उन्हात आबालवृद्धांची पाण्याकरता पायपीट। आमचं एक भविष्य तसंच गेला, पण आमची मुलं पण तशीच जावी, त्यांचं भविष्य तसंच जावं। पाण्याचं आश्वासन फक्त निवडणुकांपुरतच? घरोघरी नळी, कुठे घरोघरी नळ आले ना आले। अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा, नारंगीचा टेप, मानकुळे, बंगला बंदर या परिसरात भीषण पाणी टंचाई भेडसावतीये। MIDC कडून दर 2 ते 3 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो। या पाण्याकरता घरात असतील नसतील तेवढी भांडी घेऊन ग्रामस्थांना नळावर जावं लागतं। सायकलवर, ट्रॉलीवर, कुठे डोक्यावर, कुठे खांद्यावर कावड घेत पाण्याकरता पळावं लागतंय। गेली 6 दशकं इथली हीच परिस्थिती आहे। निवडणुका येतात, पाण्याचं आश्वासन दिलं जातं, पण पाणी काही मिळालेलं नाही। आज मला 65 वर्ष झाली। 65 वर्षात पाणी हा पेशेल अजिबात भेटत नाही, फक्त पावसाला विरक्त। पावसाली भेटतं नाही बोलत ना आम्ही, पण उन्हाळी असे पाण्याचा प्रॉब्लेम आहेच। आता आम्ही अलिबागला 3 गावात तलतल करीत आम्ही मोर्चा नेला, तरी पण आमचं नळ चालू करीत नाही। म्हणजे काय आहे, काय आयुष्य आमचं त्यानंच घालवायचं आहे काय? मतदानाच्या वेळेला येतात, आम्ही काय विचारतो, आमची पाण्याची सोय होईल काय? होणार पाण्याची सोय, काय घाबरू नको, पहिला पाणी घरोघरी येणार। ये घ्यायला, मोर्चा घ्यायला, हांडे गेले, कोणी कळशी गेली, पाण्याचा प्रश्न तर तुम्हाला घरोघरी पाणी मिळेल आणि आम्हाला नळावरची पाणी येत नाही। लग्न कुठली मुलांना पोरी पण मिळत नाही या पाण्यामुळं। या भागात जलजीवन योजनेतून हजारो कोटींची योजना राबवण्यात आली, मात्र ठेकेदारांनी निधी अभावी ती योजना अर्धवट ठेवल्यानं या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। गावातील तलाव दूषित असून हे पाणी पिण्यालायकीचं नसल्यानं ग्रामस्थांना MIDC कडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून राहावं लागतं। काही वेळा एका घरात केवळ 3 हंडे पाणी दिलं जातं, त्यामुळे आम्ही मतदान केलंय, आता पाणी द्या अशी मागणी हे ग्रामस्थ करतायत। मोहन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अलिबाग।